1 तासाच्या लंच ब्रेकमध्ये लक्ष्मी आणि तेजस कॅफेमध्ये बसलेले होते. लक्ष्मी खेडेगावातून शहरात आलेली मुलगी आणि तेजस याच शहरातला रहिवासी. दोघेही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होते. दोघांची चांगली मैत्री देखील होती. आज दोघांचाही श्रावणी सोमवारचा उपवास असल्यामुळे ते कॉफी घेण्यास आलेले. कॅफेत बसून 5 मिनिटं होत नाहीत की लगेचच बाहेर जोरात पाऊस चालू झाला. किती पाऊस पडणार आहे अजून काय माहीत. तेजस उसासा टाकत बोलला आणि त्याने 2 कॉफी ऑर्डर केल्या. लक्ष्मी कॅफेच्या काचेतून पावसाला एकटक पाहत होती. काय बघतेस एवढे पावसाला? कधी पाऊस बघितला नाहीस का? की पावसात भिजावंसं वाटतंय? तेजस जरा मस्करी करत बोलला. काही नाही रे, लक्ष्मी पावसावरून नजर हटवत म्हणाली. किती पाऊस होतोय? मागच्या 15 दिवसापासून रोज पाऊस पडतोय. साधं सूर्यदर्शनसुद्धा नशिबात नाही आहे. थंड स्वरात तेजस पावसाकडे पाहत बोलला. लक्ष्मी तेजसच्या डोळ्यात पाहत होती. तेजस पुढे बोलू लागला. या अशा पावसामुळे ओला दुष्काळ पडणार नक्कीच. लक्ष्मी त्याच्याकडे स्तब्धपणे एकटक पाहत होती. काय झाले लक्ष्मी? असे का बघत आहेस? तेजसने विचारलं. आता हळूहळू लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी जमू लागलं. तेजस, अगं काय झालं लक्ष्मी? आता तिच्या डोळ्यातून पाणी अश्रू टपकू लागले होते. काय झालं लक्ष्मी? प्लीज सांग ना. असं रडू नकोस यार. तेजसने पुन्हा हळू आवाजात चिंतेने विचारलं. काही नाही रे, आठवण आली माझ्या भावाची. लक्ष्मी डोळे पुसत म्हणाली. तेजस, कुठे गावाकडे असतो का तुझा भाऊ? त्याच्याबद्दल कधी बोलली नाहीस तू? लक्ष्मी पुन्हा रडू लागली. तेजस, आवर स्वतःला लक्ष्मी. काय झालंय ते तरी सांग ना यार. तेवढेच तुझे मन मोकळे होईल. लक्ष्मीने स्वतःला सावरले, डोळे पुसले. इतक्यात टेबलवर कॉफी आली. गरमागरम कॉफी घे, जरा बरे वाटेल तुला. तेजस कॉफीचा कप तिच्यासमोर करत म्हणाला. कॉफीचा एक घोट पीत लक्ष्मी म्हणाली. याच अतिपावसाने, अतिवृष्टीने माझ्या भावाला आमच्यापासून हिरावले आहे. म्हणजे? तेजसने आश्चर्याने विचारले. अरे, माझ्या मोठ्या भावाने या पावसामुळेच, अशा अतिपावसामुळेच आत्महत्या केली. बोलता बोलता परत तिचे डोळे भरून आले. आणि बाहेर लक्ष्मीच्या डोळ्यातून पाऊस सतत चालूच राहिला. लक्ष्मी, आवर स्वतःला, कॉफी घे आणि मला सांग काय झालं होतं ते. मन हलकं कर. तेजसने परत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मी, आम्ही 3 भावंडे. मोठा भाऊ, त्याच्यानंतर मी आणि माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे राधा. तेव्हा आमची परिस्थिती हालाकीची होती. पूर्ण कुटुंब फक्त शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून होते. आई वडील दिवसभर शेतात राबत होते. हळूहळू मोठा भाऊ त्यांना शेतात मदत करू लागला. त्याचे शिक्षण झाले नाही, कारण शिक्षणासाठी, वह्या पुस्तकांसाठी आमच्याकडे पैसेच नव्हते. आणि तो शाळेत गेला असता तर शेतातील कामे कोणी केली असती? त्यामुळे तो कधी शाळेत गेलाच नाही. लहानपणापासून तो वडिलांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत करत होताच. आणि नंतर तो मोठा झाल्यावर शेतातील जवळपास सर्वच कामे तो स्वतः करू लागला. वडिलांना आता त्याचा आधार वाटू लागला होता. त्याच्या भरोशावर वडील स्वप्न पाहू लागले. 2 सेकंद शांत राहून लक्ष्मी पुढे बोलू लागली. आम्ही दोन्ही बहिणी शाळेत जात असू. गावामध्ये फक्त 10वी पर्यंत शाळा होती. कधी शेतात तर कधी शाळेत. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करू. कशीबशी माझी 10वी झाली. मी शाळेत हुशार होते. मी तालुक्यातून पहिली आले. पण आता पुढील शिक्षण घेण्यासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे गरजेचे होते. आणि ते कदाचित शक्य झाले नसते जर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने मला मदत केली नसती तर. आमच्या परिस्थितीकडे पाहून व माझ्या अभ्यासातील हुशारीकडे पाहून त्यांनी बाबांना समजावून सांगितले. त्यांनी त्यांच्या भावाकडे, जे जिल्ह्यातील ठिकाणी राहत होते, त्यांच्याकडे माझ्या राहण्याची व्यवस्था केली. माझे ॲडमिशन पासून ते इंजिनिअरिंग पर्यंतचे पूर्ण शिक्षण त्यांनी त्यांच्या खर्चाने पूर्ण केले.
एके दिवशी मी इंजिनिअरिंगला असताना मला काकांनी सांगितले की तुझ्या मोठ्या भावाने आत्महत्या केली आहे आणि तुला आत्ता लगेच गावाकडे जावे लागेल. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिथेच चक्कर येऊन पडले. गावाकडे आल्यावर कळाले की त्याने कर्जबाजारीपणामुळे हे पाऊल उचलले होते. त्याने शेतात पेरणी केली होती, पण महिनाभर पाऊस झालाच नाही. नंतर त्याने दुबार पेरणी केली आणि अति पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि त्याने हातपाय गाळले. गावातून 2 जणांकडून घेतलेले कर्ज वाढत होते. ते आता कसे फेडणार याचा धसका त्याने घेतला होता. तो रात्रभर जागत होता. खिडकीतून तासनतास पावसाला एकटक पाहत होता. मनाने खूप हळवा होता रे माझा भाऊ. मला प्रेमाने चिमणी म्हणायचा. तो हरला असे त्याला वाटू लागले आणि आपण आता मायबापांसाठी, बहिणींसाठी काही करू शकत नाही असा विचार तो करू लागला. तो मनातल्या मनात स्वतःला खात असणार. मला त्याचा स्वभाव चांगलाच माहीत होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने आई वडील तर जिवंतपणीच मेल्यासारखे झाले होते. त्यांचा एकमेव आधार तोच तर होता. माझा रघु गेला असा आईने हंबरडा फोडला. अजून माझ्या कानात जसाच्या तसा घुमतो आहे. वडिलांनी तर बोलणे बंद केले होते. त्यांच्या वेदना फक्त मीच समजू शकते. त्यांच्यासोबत शेतात कामाला जात होते तेव्हा ते त्यांचे स्वप्न मला आनंदाने सांगत असत. खूप छोटे स्वप्न होते रे त्यांचे. त्यांना 2 मजली स्लॅबची माडी बांधायची होती. अंगणात गाई म्हशींचा गोठा, शेतात एक घर बांधायचे होते आणि आम्हा 3 भावंडांची लग्न करायची होती. बस एवढेच काय ते त्यांचे स्वप्न होते. आणि माझा रघु आता मोठा झाला की तो माझे स्वप्न पूर्ण करण्यास मला मदत करणार असा त्यांचा विश्वास त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता. पण तिचा कंठ परत दाटून आला. लक्ष्मी पुन्हा ढसाढसा रडू लागली. तेजसला काय बोलावे काहीच कळत नव्हते. तो तिच्या बाजूला जाऊन बसला. तिचे डोके खांद्यावर घेत डोक्यावरून हात फिरवू लागला. बाहेर पावसाने जोर पकडला होता. लक्ष्मीच्या मनात आठवणींच्या वेदना बरसत होत्या. तेजसलाही घरीवरून आलं होतं. लक्ष्मीच्या जीवनातील हा पडाव त्याच्या माहितीत नव्हता. दोघेही बराच वेळ शांत होते. अर्धवट पिलेली कॉफी पण आता थंड झाली होती. लक्ष्मी जरा शांत झाल्यावर तेजस परत त्याच्या जागेवर येऊन बसला. लक्ष्मी, तू खरंच खूप सहन केलेले आहेस, पण खचली नाहीस हे महत्त्वाचे आहे. तू परिस्थितीशी जिद्दीने लढत राहिलीस. मला तुझा अभिमान वाटतोय. मी तर आत्ता 2 वर्षापूर्वी ही कंपनी जॉईन केलेली आहे. तू तर मागील 8 वर्षापासून याच कंपनीत आहेस ना. तुझी प्रामाणिकता आणि शिस्तबद्ध कामाचे सगळेजण नेहमी कौतुक करत असतात. तेजस तिचे कौतुक करत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. लक्ष्मीने स्वतःला सावरले, पण डोळ्यातील ओलावा मात्र काही जात नव्हता. लक्ष्मी तेजसकडे पाहून बोलू लागली. तेजस, माझ्या मोठ्या भावानंतर आम्ही सगळे कोलमडून पडलो. मी माझे कॉलेज सोडून घरीच थांबले. आई बाबा व भावानंतर मीच घरातील मोठी व्यक्ती होते. मी कंबर कसली, सगळ्यांना जमेल तसं धीर देण्याचा आणि अचानक उद्भवलेल्या वेदनामय अंधारमय संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला. हळूहळू मी शेतात जाऊन शेतातील सर्व कामे करू लागले. काही दिवसांनी मी जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यांच्या घरी राहत होते ते काका घरी आले. त्यांनी सर्वांना धीर दिला. मला एक महत्त्वाचे वाक्य बोलले. लक्ष्मी, आता तुला रघु व्हायचे आहे आणि तुझ्या आईबाबांना सुखाचे दिवस दाखवायचे आहेत. तू आता हिमतीने उभी राहा आणि जिद्दीने कामाला लाग. त्यांच्या या वाक्याने मला मजबूत केले. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण केली. आई वडिलांना व लहान बहिणीशी चर्चा करून मी पुन्हा जिल्ह्याला आले आणि कॉलेज करू लागले. शनिवार रविवारी गावी जात असे आणि जसे होईल तसे शेतातील काम करत होते. पाहता पाहता माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षीचं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आणि आपल्या कंपनीत माझे सिलेक्शन झाले आणि आमचे वाईट दिवस संपले. एक्झाम झाल्यानंतरच मी कंपनी जॉईन केली.
पहिला पगार घेऊन गावी गेले. सगळे पैसे बाबांच्या हातात ठेवले. आई बाबा दोघेही रडू लागले. रडत रडत बाबा बोलले, पोरी, तूच माझा रघु आहेस. माझा रघु लढला नाही, पण तू लढलीस पोरी. आम्ही चौघेही रडू लागलो. त्या तिघांनाही झालेला आनंद पाहून मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आणि मी निर्णय घेतला की मी लग्न करणार नाही, कारण मला किंवा माझ्या स्वप्नांना समजून घेणारा व्यक्ती मला मिळेल का, हा प्रश्न माझ्या मनात नेहमी होता. म्हणून मी आजपर्यंत लग्न केले नाही. पुढील काही वर्षात मी बाबांचे एक स्वप्न पूर्ण करत गेले. अवघ्या 3 वर्षात सर्व कर्ज संपवून राहत्या घराला 2 मजली, बाबांच्या स्वप्नातली 2 मजली स्लॅबची माडी बांधली. त्या माडीला समोर छान गाई म्हशींचा गोठा बांधला. नंतर मधल्या काळात लहान बहीण राधाचे लग्न व्यवस्थित पार पाडले. रघुदादानंतर मी बाबांचा आधार बनले होते. आता परिस्थिती सुधारताना पाहून बरेच नातेवाईक घरी येऊ लागले. बिकट परिस्थितीत आमच्यासोबत कोणीच नव्हते. आम्हाला कोणीच आधार दिला नाही. आई बाबा आलेल्या नातेवाईकांना माझ्या गोष्टी अभिमानाने सांगत असत. ते सांगतानाचा आई बाबांच्या चेहऱ्यावरील आनंदमय तेज पाहताना मला माझा जन्म सार्थ झाल्याचे समाधान वाटत असे. नंतर शेतातही एक घर बांधले. बाबा कधी शेतात येतात तर कधी इकडच्या घरी राहू लागले. बाबा आता थकले आहेत, तरी ते सर्व व्यवस्थापन उत्साहाने करत आहेत. शेती कामासाठी एक जोडपे कामावर ठेवलेले आहे, त्यामुळे आता शेती पण व्यवस्थित होत आहे. बाबा हे सर्व अगदी आनंदाने सांभाळत आहेत. याचा मला खूप आनंद आहे. सगळं अगदी सुरळीत चालू आहे. फक्त एक गोष्ट मला नेहमी त्रास देते, ती म्हणजे आई बाबा दोघेही मला लग्नाचा आग्रह करत आहेत. मी माझे जीवन माझ्या आईबाबांसाठी आणि माझ्या राधासाठी समर्पित करायचे ठरवले आहे. एवढे बोलून लक्ष्मी पुन्हा भरलेल्या डोळ्यांनी कॅफेच्या काचेतून पावसाला पाहू लागली. तेजसच्या डोळ्यात पाणी तरळू लागले होते. त्याला लक्ष्मीचा अभिमान वाटू लागला. एवढ्या महान व्यक्तीसोबत मैत्री आहे या विचाराने त्याचे ऊर भरून आले. अचानक काहीतरी आठवल्यासारखे लक्ष्मी बोलली, तेजस, मला लगेच गावाकडे जावे लागेल. लगेच म्हणजे लगेच, आत्ताच. तेजस, अरे असे काय झाले अचानक लक्ष्मी? लक्ष्मी, तेजस, तुला माहीत नाही, बाबा अजून रघुचा विचार करून भावविवश होतात. असा सतत पाऊस म्हणजे अतिवृष्टी झाली की त्यांना रघु आठवतो आणि ते बेचैन होतात. अगदी वेड्यासारखे वागू लागतात. माझा रघु, माझा रघु, तू जाऊ नको रे रघु. रघु, तू त्रास करून घेऊ नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत, असे वारंवार बडबडत असतात. मला तात्काळ बाबांजवळ जाणे गरजेचे आहे. मला आई बाबा आणि राधाशिवाय कोण आहे रे या जगात? लक्ष्मी पुन्हा रडू लागली. तेजसने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी आहे ना, तू चिंता करू नकोस. लक्ष्मी त्याच्याकडे स्तब्धपणे पाहत राहिली. तेजस पुन्हा म्हणाला, लक्ष्मी, मी आहे आता. लक्ष्मी, मी आहे आता तुझ्यासोबत. लग्न करशील माझ्याशी? लक्ष्मीला काय बोलावे हे कळतच नव्हते. तिला काहीच सुचत नव्हते. मी तुझ्या आईबाबांना सांभाळतो आणि राधाकडे पण लक्ष देईन. तू माझी होशील का? लक्ष्मी उठली आणि तेजसच्या गळ्यात पडली. अगदी घट्ट मिठीत ते दोघे जगाला विसरून गेले. तेजसने ऑफिसमध्ये फोन करून त्या दोघांची आजची हाफ डे आणि उद्याची सुट्टी टाकली. तात्काळ ते दोघे तेजसच्या गाडीमधून गावाकडे निघाले. गावाजवळ येताच त्यांना भर पावसात एक वृद्ध व्यक्ती भराभर त्यांच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसला. लक्ष्मी, तेजस, गाडी थांबव. हे बहुतेक माझे बाबाच आहेत. तेजसने लगेच गाडी रस्त्याच्या बाजूला केली. लक्ष्मी गाडीतून उतरली. तिने पाहिले ते तिचे बाबाच होते. पाऊस चालूच होता. तिने आवाज दिला, बाबा. बाबाने तिच्याकडे पाहिले आणि रघु रघु असे ओरडत धावतच तिच्याजवळ आले. लक्ष्मीने लगेच बाबाला मिठी मारली. दोघेही रडू लागले होते. तेजस ही गाडीतून बाहेर आला आणि बाप लेकीचे प्रेम पाहून तोही पावसात अश्रू मिसळून लागले. लक्ष्मी, मी तुमच्याकडेच निघालो होतो. असा पाऊस कोसळला
की मला रघु आठवतो बघ. तो मला सोडून गेला. आता तुला गमवायची नाही बाळा. या अशा पावसाची मला खूप भीती वाटते ग लक्ष्मी. तुझी चिंता वाटली आणि निघालो बघ लगेच बेगी बेगी तुझ्या दिशेने. लक्ष्मीने पुन्हा बाबाला मिठी मारली आणि म्हणाली, बाबा मी तुमचाच रघु आहे. अजिबात चिंता करायची नाही. मी आहे ना आता. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार. भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.